काय सांगाल, आज पाहणी केली, कशा पद्धतीचं नुकसान झालं आणि काय मागणी करा सरकार? काल रात्री नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आपण बघतोय मुदखेड तालुका असेल, अर्धापूर असेल, भोकर तालुक्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात जो इथं केळी बागायतदार शेतकरी आहे, केळी उत्पादक शेतकरी आहे, आपण मागे बघू शकता की त्यांच्या बागाच्या बागा या ठिकाणी केळीच्या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत। आणि मी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो आहे। इथे तहसीलदार आहेत, डिप्टी कलेक्टर आहेत आणि आम्ही या ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण तात्काळ या सर्व केळी बाधित शेतकऱ्यांची आपण पंचनामे करावेत, शासनाला त्वरित अहवाल द्यावा आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्वरित शासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं। अनेक ठिकाणी वेदर स्टेशन बंद आहे, त्याला आपण पर्जन्यवापर केंद्र म्हणतो। प्रामुख्याने ग्रामीण भागामधला शेतकरी काहीशा प्रमाणात हवामानाविषयी अन्नभिन्न असतो, म्हणजे त्याला टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माहिती होते, पण शासनाने अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन या ठिकाणी उभारल्या जातील म्हणून सांगण्यात आलं होतं, पण या भागामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन अद्याप कार्यान्वित झालेलं नाही। जर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असलं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या नुकसानीची थोडीशी कल्पना आली असती, काय वादळ येणार आहे, किती प्रमाणात पाऊस येणार आहे, म्हणजे शेतकरी थोडासा सतर्क राहिला असता असं मला वाटतं। आता याचा भाव 2000 होताच आहे, आता पडलं त्याच्यामुळे एकदम 800 900 हजार भाव द्यायले, पण आमच्यापासून 800 तर सकाळी गाडी लावली 1400, आता म्हणाले गाडी आला 70 पडलेले काढले किती किलो हॅलो आता कवळा पोकल्यानं कुठे बस म्हणजे माहिती परिस्थिती आपल्याला हे दाखवण्यासाठी तुम्हाला एक खाली एका गडाला किती किलो काय करायचं माहिती का? 25-30 किलो आम्ही सर्वे करून त्याचा रेकॉर्डवर नोंद घ्या। पण त्यांनी काय म्हणतात, जेव्हा जमले तेव्हा येतो बघा, वेळ भेटला तर आणि परत नाही कंपनीवाले रिस्पॉन्स देत नाही ना, तर मला 20% का 30% ते दिले पैसे फक्त नुकसान किती टक्के? 90% आहे आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे गेलसालची। बरं दाखवा म्हणलं दाखव तेवढ्या मासे देतो घरी पेंट्रॉइड मध्ये आहे, चालते ना सर? हो, सर्वे करायला हो नाही मी बोला सांगितलं म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येईल। भरा म्हणते नोटीस पाठवली, खाते होल्ड मारलेले काय करा मला काहीच कळणार नाही आता, होल्ड मारले कशामुळे करता भरा म्हणून कुठून भरा पैसे, आता कुठून पैसे काढा, कशी करा, काय सांगा आता काय करणार, काय आता करा तरी काय रोखून टाकले म्हणले की वाचले नुकसान झाले 20% दिले हो आणि असंच व्हायला बघा गारपडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।